नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज। अंबड शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या विशेष मोहिमेत तब्बल 71 वाहनावर कारवाई करण्यात आली असून 64,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। जिल्हा वाहतूक शाखा आणि अंबड पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष मोहीम राबवण्यात आली। कारवाई दरम्यान नो पार्किंग, विना हेल्मेट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, ट्रिपल सीट प्रवास, अवैध प्रवासी वाहतूक आणि सीट बेल्टचा वापर न करणे अशा विविध नियमभंग करणाऱ्या वाहन चालकाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली। ही मोहीम पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। कारवाईत एपीआय चातुरे, PSI मुरली राठोड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच अंबड पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले। वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा आणि नियम करणाऱ्या विरोधात अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा स्थानिक बातम्यांसाठी मराठवाडा सतर्क न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज अंबड येथे माननीय SP साहेबांच्या आदेशाने जे अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, ट्रिपल सीट वाहने व जे रोडवर अंबड शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते देवीच्या मंदिरापर्यंत जे हायवे आहे रोड, त्या रोडवरती जे अवैध प्रमाणे नो पार्किंगच्या ठिकाणी जे वाहन, मोटरसायकल, फोर व्हीलर हे जे वाहन लावतात, जाणं येणाऱ्या प्रवासाला अडथळा निर्माण होतो, त्या वाहनावर कारवाई चालू आहे। त्याच्या आज जवळपास आतापर्यंत 35 केसेस झालेला आहे आणि इतर जे वाहन मधात लावलेले त्यांच्या कारवाई चालू आहे। आपण अंबडच्या नागरिकांना काय आवाहन कराल? की आपण आपलं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा। नो पार्किंग ठिकाणी जे वाहनं लावलेली रस्त्याच्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी वाहने लावा। रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहनं पार्क करू नये व आपण हेल्मेट वापरावं। ट्रिपल सीट चालू नये, कमीत कमी जीवित हानी व्हावी यासाठी पोलिसांची ही मोहीम चालू आहे। आतापर्यंत किती वेळ कारवाई केली? आतापर्यंत 35 वाहनावर कारवाई झालेली आहे आणि 32,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। आणखी कारवाई चालू आहे।